हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे कॉन्क्रीट रोडचा एस्टिमेट किंवा कॉन्क्रीट रोड बनवायला किती खर्च येतो ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. पूर्ण डिटेल माहिती घेणार आहे. PQC रोड, ज्याला कॉन्क्रीट रोडसुद्धा म्हणतात. आपल्याला 2-3 कमेंट आलेल्या की कॉन्क्रीट रोडचा एस्टिमेट बनवा, त्याबद्दल माहिती सांगा. PQC रोड म्हणजे पेमेंट क्वालिटी कॉन्क्रीट किंवा कॉन्क्रीट रोड. तुम्ही व्हिडिओवरती नवीन असाल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिले आपण लेयर कोणते कोणते असतात कॉन्क्रीट रोडमध्ये ते बघून घेऊयात आणि त्याप्रमाणे आपण एस्टिमेट तयार करून घेऊ. आपण अर्थ सरफेस हा क्लीन केल्यानंतर, अर्थवर्क केल्यानंतर तो कॉम्पॅक्ट करून घ्यायचा आहे मुरुमाचा, आणि त्याच्यानंतर आपण पुढची प्रोसेस कॉन्क्रीट रोडसाठी ती करू शकतो. आपण GSBचा लेअर करतो, त्याच्यानंतर WMMचा करतो. WMM म्हणजे वेट मिक्स मॅकडम, GSB म्हणजे ग्रॅन्युलर सबबेस. त्याच्यानंतर आपण DLC करतो, ड्राय लेइंग कॉन्क्रीट. नंतर आपण पॉलिथिलीन आहे ती स्प्रेड करतो आणि त्याच्यावर M40चा कॉन्क्रीट हा किंवा M30चा कॉन्क्रीट स्प्रेड करतो आणि त्याच्यात टाय बार, डॉवेल बार, नंतर कटिंग, ट्रान्सवर्स कटिंग आणि सिलंट, आणि त्यानंतर थर्मोप्लास्टिक. याप्रमाणे आपण कॉन्क्रीटचा रोड हा कंप्लीट करत असतो. ही पूर्ण प्रोसिजर आणि हे पूर्ण लेयरची डिटेल मी तुम्हाला मेजरमेंट शीट कम ॲब्स्ट्रॅक्ट शीटमध्ये दाखवतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. GSB किती घ्यायला पाहिजे, WMM किती, DLC, M40 टाय बार किती फिक्स करायला पाहिजे, काय डाया असला पाहिजे, डॉवेल बारचा डाया किती असला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये माहिती करून घेणार आहेत. आपण लेंथ 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर आणि विड्थ आहे ती 7.5 मीटरचा रोड कन्सिडर करूया. ज्या रोडची विड्थ 7.5 मीटर आहे आणि 1 किलोमीटर लेंथ आहे, अशा रोडची आपण एस्टिमेट काढूयात. आपण असं कन्सिडर करूया की आपला अर्थवर्क झालेला आहे आणि आपण त्याच्यानंतर आपण पुढचे लेअर करतो आहे. आपण सुरुवात करतो GSB पासून. GSB म्हणजे ग्रॅन्युलर सब बेस कोर्ससुद्धा म्हणतात त्याला. मी ही सीट बनवलेली आहे, मेजरमेंट कम ॲब्स्ट्रॅक्ट सीट, ज्यात सिरियल नंबर, डिस्क्रिप्शन ऑफ आयटम, आपण कोणता आयटम घेतो आहे त्याबद्दल माहिती, लेंथ, विड्थ, हाईट, क्वांटिटी, युनिट, त्याची रेट हे ॲज पर PWD प्रमाणे घेतलेले आहेत, जे कमी जास्तसुद्धा असू शकतात. तुम्ही तुमच्या एरियानुसार त्यात रेट टाकू शकतात. आणि अमाऊंट. सगळ्यात पहिले आपण आयटम घेतो आहे GSB. आपण लेंथ पकडलेली आहे 1000 मीटर, मी तर 1000 फील करतो. विड्थ 7.5 मीटरचा. GSBची हाईट जी असते ती 300 mm असते, पण आपण ती 2 लेअरमध्ये करतो म्हणून 150. आता त्याला 2 लेअरमध्ये करणार म्हणजे 150 mmचे 2 लेअर. या तिघांचा गुणाकार केल्यानंतर क्वांटिटी ते 1125 क्युबिक मीटरमध्ये. हा फर्स्ट लेअर झाला. पुन्हा सेकंड लेअर. GSB कंप्लीट झाली, त्याला रोलिंग आणि वॉटरिंग केल्यानंतर आपण पुढचा लेअर करतो WMM, वेट मिक्स मॅकडम, ज्याची आपण 300 mm हाईट घेऊ शकतो. वेट मिक्स म्हणजे जी ॲग्रिगेट असते ती प्लांटवरूनच वेट म्हणजे ओली करून आणतो आपण. आपली लेंथ 1000 मीटर, विड्थ 7.5, हाईट 300, 2250 क्युबिक मीटर झाली. त्याच्यानंतर आपण DLC करतो. DLC म्हणजे ड्राय लेइंग कॉन्क्रीट. 1000 मीटर लेंथ, विड्थ 7.5. DLC सुद्धा 2 लेअरमध्ये करतात. 300 mm हाईट पकडतो आपण. हाईट त्याची 2 लेअरमध्ये करण्यासाठी 150 ही झाली 1125 क्युबिक मीटर.
याला पुन्हा रोलिंग करायची आणि कॉम्पॅक्शन करायचा. नंतर सेकंड लेअर हा लेअर झाल्यानंतर पुन्हा सेम सेकंड लेअर, सेम प्रोसिजर रिपीट करतो आपण. DLC झाल्यानंतर आता आपण तो पॉलिथिलीन जो आहे ती स्प्रेड करतो. आयटम नंबर 4 आहे आपला 125 मायक्रॉन LDPE म्हणतात त्याला, म्हणजे स्क्वेअर मीटरमध्ये येते. 1000 आपली लेंथ आहे रोडची, 7.5 मीटर विड्थ. हे हाईट येणार नाही, क्वांटिटी येईल 7500 स्क्वेअर मीटर. आणि ही स्प्रेड केल्यानंतर त्याच्यावर आपण कॉन्क्रीट टाकतो M40 ग्रेडचा किंवा M30 ग्रेडचा. M40 ग्रेडचा ज्याची हाईट आपण 300 कन्सिडर करतो, 300 घेतात जनरली हायवेला. 1000 7.5 मीटर विड्थ, हाईट 300, 2250 क्युबिक मीटर. हे कॉन्क्रीट करत असताना सोबतच आपण डॉवेल बार टाकतो. लेंथ 60 सेंटीमीटर, डाया 32 mm आणि सेंटर टू सेंटर आपण 300 mmला टाकतो. आपला 7.5 मीटरचा रोड आहे. एका दिवसात 100 मीटर कॉन्क्रीट केलं. ह्या 7.5 जी विड्थ आहे त्याला आपण डॉवेल बार टाकत असतो. तर एका दिवसात 100 मीटर 1000 मीटर 10 दिवसात करतो. म्हणजे आपले जॉईंट 10 येतात. तर 7.5 डिवाइड बाय 0.3 25 नंबर इंटू 10 दिवस म्हणजे 250 नंबर डॉवेल बार आपल्याला लागतील. इथं डॉवेल बार 60 सेंटीमीटर लॉंग, 300 सेंटर टू सेंटर स्पेस, म्हणजे आपल्याला 250 लागतील. म्हणजे 250 आपण इथं लिहून घेतलेले आहे. आपण हे 300 mmला टाकतोय. तर 1000 डिवाइड बाय 0.3, तर हे जातात 3333. तर याची नंबर आली 3333 नंबर ऑफ टायबार आपल्याला लागणार आहेत. ओके. कॉन्क्रीट करत असताना आपण मध्ये प्लास्टिसायझरसुद्धा टाकू शकतो, जी कॉन्क्रीटची क्वालिटी आणि त्याची वर्केबिलिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी. ती प्लास्टिसायझर 1 क्युबिक मीटरला 1 kg यूज करतात. आपलं किती क्युबिक मीटर आहे? 2250. म्हणजे आपल्याला 225 kg प्लास्टिसायझर यूज करावं लागणार आहे. प्लास्टिसायझर झाल्यानंतर आपण कटिंग करतो, जी 3 to 4 mm वाईड असते आणि त्याची डेप्थ ही 60 mm असते. आपण ती असं कन्सिडर पकडतो की 4 बाय 4 मीटरची आपण ती कटिंग करतो कॉन्क्रीटच्या रोडवरती. ती 4 बाय 4 म्हणजे 16 स्क्वेअर मीटर झाली. आपली एरिया आहे 100 गुणिले 1000 गुणिले 7.5 म्हणजे 7500 स्क्वेअर मीटर डिवाइड बाय 16. तर आपले 3 नंबर आले 468. तर 468 स्क्वेअर रनिंग मीटर आपण ती कटिंग करणार आहे. त्याप्रमाणे आपण ती क्वांटिटी काढलेली आहे. ही पण सुद्धा सेम सिलेंडरसारखी येते, म्हणजे जी कटिंगची क्वांटिटी आहे तीच ह्याची येणार. ही पण 468 रनिंग मीटर. आता आपण याच्यात रेट टाकूया आणि आपली अमाऊंट काढून घेऊयात. GSBचा जो रेट आहे तो आहे 28 रुपये क्युबिक मीटर. WMMचा जो रेट आहे तो आपण 3300 असा पकडून चालू आहेत. नंतर DLC ड्राय लेईंग कॉन्क्रीटचा रेट जो आहे तो 4400 स्क्वेअर मीटर. 4400 स्क्वेअर मीटर. नंतर 125 मायक्रॉनची जी प्लास्टिक शीट मिळते LDPE, त्याचा रेट आहे 32 रुपये स्क्वेअर मीटर. आणि आपला जो कॉन्क्रीट करणार आहे आपण M40 ग्रेडचा तो 7700 रुपये. डॉवेल बार जे आपण टाकणार आहेत जॉईंटसाठी, जे 250 नंबर येतात, त्याचा रेट आहे 336 रुपये पर नंबर. टाय बार जे आहेत ते 330 रुपये. प्लास्टिसायझर जो आपण यूज करतो तो
324 रुपये के जी टाकूयात. आणि कटिंगसाठी जो खर्च येतो रनिंग मीटरमध्ये ट्रान्सवर्स कटिंग तो 83 रुपये. आणि सिलेंट जो आहे जो त्या कटिंगमध्ये फिल करतो तो 341 रुपये. आणि थर्मोप्लास्टिकसाठी 660 रुपये. या सगळ्यांची टोटल करूया आणि आपल्याला कळून जाईल की टोटल अमाऊंट किती येते. आपण GSB जी क्वांटिटी काढली त्याला 28 रुपयाच्यानं मल्टिप्लाय केलं, त्याची अमाऊंट 31,50,000. सेम सेकंड लेअर केला 31,50,000. WMM केला. तुम्ही WMM करू शकता किंवा नाही करू शकत, तो तुम्ही तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही तो इस्टिमेटला पकडू पण नाही शकत, पण मी तुम्हाला एक स्टँडर्ड प्रोसिजर सांगितलेली आहे. त्याची व्हॅल्यू आहे 7,74,25,000. या सगळ्यांची टोटल केल्यानंतर आपल्याला पूर्ण अमाऊंट येते 3,87,99,222 रुपये ॲज पर या कॅल्क्युलेशनुसार. हे रेट जे आहेत ते फ्लक्च्युअल होऊ शकतात, कमी जास्त होऊ शकतात. तुम्ही तुमच्या पद्धतीने त्यात रेट टाकू शकता. काही लोक याच्यात म्हणजे एक्सप्रेस हायवेला या कॉन्क्रीटच्या लेअरमध्ये स्टीलसुद्धा यूज करतात. तुम्ही स्टीलची क्वांटिटीसुद्धा त्याच्यात ॲड करू शकतात. मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवलेलं आहे कॅल्क्युलेशन कसं करतात ते. डॉयल बार, टाय बार, कटिंग, ट्रान्सवर्स कशी कॅल्क्युलेशन करतात. आपण असं कन्सिडर करूया 1,000 मीटरला म्हणजे 1 किलोमीटरला 3,87,99,222 रुपये हे लागतात. हा स्टँडर्ड एस्टिमेट रेट हे जवळपास PWDच्या आसपास आहे. तो तुम्हाला व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्यास सबस्क्राईब करा आणि कमेंट करू शकतात तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा आहे. मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय देत असतो. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.